संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी एक असलेल्या विष्णू चाटेला सकाळी कोर्टात हजर करण्यात आलं। तोंडावर काळी पट्टी बांधून विष्णू चाटेला पोलीस केस कोर्टात घेऊन आले। त्यानंतर अगदी काही मिनिटे कोर्टामध्ये सुनावणी झाली। यावेळी कोर्टाने विष्णू चाटेला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या आरोपीला जामीन अर्ज करण्याचा अधिकार असतो, त्यामुळे आता विष्णू चाटेच्या वकिलांकडून जामिनासाठी अर्ज केला जाऊ शकतो। असंच याविषयी चाटेचे वकील काय म्हणाले ऐका। यांना मान्यवर न्यायालयासमोर हजर करण्यात आलं आणि मान्यवर न्यायालयासमोर जी काही रिमांड यादी दाखल करण्यात आली, त्या रिमांड यादीमध्ये त्यांनी मॅजिस्ट्रेट कस्टडीची मागणी केलेली होती। त्यांनी केलेली मागणी, मान्यवर न्यायालयासमोर आलेले कागदपत्र हे सर्व पाहून मान्यवर न्यायालयाने आज आरोपी विष्णू महादेव चाटे यांना मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये पाठवण्याचा आदेश केला आहे। किती दिवसाची जी मॅजिस्ट्रेट कस्टडी आहे ही 14 दिवसाची असते। या 14 दिवसानंतर पुन्हा ती 14 दिवस वाढली जाते। पण जे काही रिमांड कॉपी तुम्ही बघितली असेल तर त्या रिमांड कॉपीमध्ये काही दुसरा आर्ग्युमेंट संदर्भातलं काही होतं का, की कुठले पुरावे गोळा करायचे अथवा झालंय आमचा यातला सगळा तपास असं काही होतं? नाही, तसं काही वेगळं काही त्यामध्ये दिसून आलं नाही। जे काय आहे त्यांचा जे रेग्युलर तपास होता त्या तपासाच्या अनुषंगानं त्यांनी मागच्या 4 दिवसामध्ये जो काही PCR वाढविलेला होता त्या अनुषंगानं त्यांनी जो काही तपास केला, घर जाऊन ते तपास केला वगैरे, हे मुद्दे त्यांचे लिहिलेले होते आणि हे सर्व मुद्दे मान्यवर न्यायालयानं पाहिल्यानंतर मान्यवर न्यायालयानं त्यांना मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये पाठवण्याचा आदेश केला। काय प्रक्रिया असणार? नाही, आता आरोपी जामीन मागणीसाठी त्याचा अर्ज मान्यवर न्यायालयात दाखल करण्यासाठी पात्र झालेला आहे, परंतु आम्ही आज तशी कुठलीही प्रक्रिया आमच्याकडून आरोपी विष्णू चाटेच्या हाती केलेली नाही। ठीक आहे कधी होणार आहे? आता जे काय आहे ते आम्ही सर्वजण, जे आमची लिगल टीम आहे, आम्ही सगळेजण बसू, आमचे सिनियर सहकारी ॲडव्होकेट राहुल मुंडे साहेब आणि आम्ही सगळेजण बसून तो अर्ज तयार करून आम्ही मान्यवर न्यायालयासमोर दाखल करणार आहोत। तर विष्णू चाटेच्या वकिलांनी सांगितल्याप्रमाणे विष्णू चाटे याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे, त्यामुळे आता ते जामीन मिळवण्यासाठी पात्र आहेत। मात्र आरोपीच्या वतीने त्यांच्या वकिलांनी अद्यापपर्यंत जामीन अर्ज न्यायालयात सादर केला नाही। कायदेशीर सल्ल्याने अर्ज दाखल करणार असं वकिलांनी सांगितलं, त्यामुळे विष्णू चाटेला जामीन मिळणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। मात्र दुसरीकडे SIT कडून विष्णू चाटेचा ताबा घेतला जाऊ शकतो असंही बोललं जात आहे। विष्णू चाटेवर खंडणी आणि हत्या दोन्हींचा गुन्हा आहे। विष्णू चाटेच्या फोनचाही शोध घेतला जातोय। फिर्यादीकडून खंडणी प्रकरणातील काही कॉल रेकॉर्डिंग्स पोलिसांना मिळाली आहेत अशी देखील माहिती मिळते। त्यामुळे विष्णू चाटेचा जामीन होतो की त्याला दुसऱ्या गुन्ह्यात SIT कडून चौकशीसाठी ताब्यात घेतलं जातं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि कुणाच या प्रकरणात घडलेली मोठी घडामोड याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा।